नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिकेच्या नव्याने नियुक्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था महापालिकेच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 247 वरील व्यापारी संकुल 1 आणि 2 मध्ये दुसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. या बैठक व्यवस्थेची नुकतीच आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी पाहणी केली. पनवेल महापालिकेच्या 41 संवर्गातील 377 विविध पदांची पहिली ऑनलाईन भरती परीक्षा तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या उत्तम नियोजनाच्या माध्यमातून सुरळीतपणे संपन्न झाली. या भरती प्रक्रियेतून महापालिकेत नवीन अधिकारी आणि कर्मचारी रुजू होत आहेत. महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत तुलनेत अपुरी आहे. तसेच महापालिकेच्या स्वराज्य मुख्यालयाची इमारतीस पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेतून आलेल्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था महापालिकेच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 247 वरील व्यापारी संकुल 1 आणि 2 दुसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. या ठिकाणी 10,000 चौरस फूट क्षेत्रफळात सुमारे 150 कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था तसेच 12 अधिकाऱ्यांसाठी केबिन बनवण्यात आले आहेत. तसेच या अनुषंगाने इतर दुरुस्ती तसेच शौचालयाची सोय करण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात रस्ते वाहतुकीचे जाळे विकसित करण्यात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे खासदार बारणे यांनी 10 वर्षात काय केले हे पाहण्याची नजर असावी लागते. वागेरे, तुम्ही उभाटा शिवसेनेत कधी आलात हो? मुस्लिम समाज हा राज्याच्या राजकारण काहीही झाले तरी कर्जतमध्ये आपल्याच पाठीशी ठामपणे उभा राहिलेला दिसेल. बूथवर सर्व घटक पक्ष एकत्रित काम करत असतील त्यावेळी कार्यकर्त्यांनी गाफील राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी पोसरीमध्ये झालेल्या सभेत दिल्या. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या आत्तापर्यंत झालेल्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी पोसरी येथील शिवतीर्थ सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना उत्तर रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर, उत्तर रायगड संपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, रायगड जिल्हा सल्लागार गजेंद्र वाघेश्वर, माजी नगराध्यक्ष मोहन अवसरमल, जिल्हा सचिव नंदू कोळंबे, मतदारसंघ संपर्क प्रमुख पंकज पाटील, मतदारसंघ संघटक शिवराम बदे, कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप, खालापूर संदेश पाटील, युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ यांच्यासह शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते. दुबईत बीइंग मुस्कान इव्हेंट्सने आयोजित मिसेस UAE इंटरनॅशनल 2024 स्पर्धेत नवी मुंबईच्या व्यावसायिका शीतल भटनागर यांनी अव्वल स्थान मिळवत नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दुबईतील प्रतिष्ठित अशा रामी ड्रीम हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला शीतल भटनागरच्या विजयाने सर्व स्तरांमध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे. नवी मुंबईतील शीतल भटनागर या दागिन्यांचा व्यवसाय करत असून आपल्या कामाबरोबरच त्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील तितक्याच प्रयत्नशील असतात. भरतनाट्यमपासून ते साल्सा डान्सपर्यंत असे विविध नृत्य प्रकार त्यांना अवगत आहेत. त्याचबरोबर शारीरिक बळकटीसाठी आणि संरक्षणासाठी त्यांनी तायक्वॉन्दोचे देखील प्रशिक्षण घेतले आहे. रायगड जिल्ह्यात मागील 8 दिवसांमध्ये जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे वाड्यांमध्ये 54ने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 258 गावे आणि वाड्यांमधील 69,713 नागरिकांना 40 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. हा पाणी पुरवठा पुरेसा नसल्याने या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. रायगड जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडूनही योग्य नियोजनाअभावी रायगड जिल्ह्याला दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टंचाई निवारण आराखडा तयार करून उपाययोजना करण्यात येतात. त्यानुसार टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येते. मात्र हे नियोजन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरेसे नसल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमधील 258 गावे आणि वाड्यांवर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. उरण तालुक्यातील पिरकोन गावात उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या पत्नी सरिता श्रीरंग बारणे यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी सज्ज होऊ या असे आवाहन केले. उरण मतदारसंघात श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी सरिता श्रीरंग बारणे मतदारांशी संवाद साधत आहेत.
यावेळी भाजपचे उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावण, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण, उरण महिला भाजप महिला तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, कलावती गावण, सार्डेचे सरपंच रोशन पाटील, आवरे पंचायत गण अध्यक्ष अजित पाटील, KY गावण, राजश्री म्हात्रे, नम्रता गावण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मावळ लोकसभेचे मतदान 13 मे 2024 रोजी होत आहे. या मतदानानिमित्त मतदानाची जनजागृती व्हावी, तसेच मतदाता जागा हो, स्वस्त वस्त्र खरेदीचा धागा हो या उद्देशाने पनवेल शहरातील कपड्यांचे भव्य दालन असलेल्या द्वारकादास श्यामकुमार तर्फे मतदान लोकोत्सव सोहळा आयोजित केला आहे. या निमित्ताने त्यांनी मतदान करून प्रथम येणाऱ्या 51 महिलांना पैठणी फ्री, तसेच प्रथम येणाऱ्या 51 पुरुषांना सियाराम शर्ट पॅन्ट पीस फ्री देण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी हे दुकान 7 वाजता उघडण्यात येणार आहे. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आनंदनगर येथे हे कपड्याचे दुकान स्त्री पुरुष मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी, मतदान वाढावे या अनुषंगाने द्वारकादास श्यामकुमार तर्फे मतदारांसाठी ही फ्री ऑफर ठेवण्यात आली आहे. तसेच या दिवशी इतर खरेदीवर सुद्धा ऑफर ठेवण्यात आली असल्याचे द्वारकादास श्यामकुमारचे संचालक शरद पाटील यांनी बोलताना सांगितले आहे. खारघर सेक्टर 10 कोपरा येथील स्वप्नील कोळी या रिक्षाचालकाने 60,000 रुपये किमतीचे जवळपास 1 तोळे सोन्याचे ब्रेसलेट संबंधित महिलेला परत करून प्रामाणिकपणा दाखवल्याने त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. रिक्षाचालक खारघर सेक्टर 10 बँक ऑफ इंडिया परिसरात प्रवासाची वाट पाहत बसला असताना त्याच परिसरातील एक महिला वाशीला जाण्याकरिता त्याच्या रिक्षात बसली. रिक्षाचालकाने या महिलेला अनेक वेळा वाशीला सोडले असल्यामुळे रिक्षाचालक आणि महिलेची चांगलीच ओळख झाली होती. याच ओळखीतून कधी काळी कुठे जाण्याकरिता रिक्षाची गरज लागेल म्हणून प्रवासी महिलेने रिक्षा चालकाचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता. वाशीला प्रवासी महिलेला सोडल्यानंतर रिक्षाचालक माघारी परतताना प्रवासी महिलेचे ब्रेसलेट हातात नसल्याचे लक्षात आले. या गडबडीत तिने घरी फोन करून ब्रेसलेट हातात नसल्याचे सांगितले. या दरम्यान रिक्षाचालकालाही फोन करून रिक्षाचालकाला ब्रेसलेट रिक्षामध्ये पडली आहे का पाहण्यास सांगितले. त्याचवेळी प्रवासी सोडून रिक्षा माघारी नेरूळ येथे पोहोचले असताना प्रवासी शीटच्या झडती घेतल्यानंतर त्याला ब्रेसलेट आढळून आले. महिला प्रवाशाला हे फोन करून कळवले. त्यानंतर रिक्षाचालकाकडून तिला सेक्टर 10 येथील बँक ऑफ इंडिया रिक्षा स्टँड परिसरात बोलावून या महिलेला ब्रेसलेट परत केले. पेणमध्ये जैन धर्माचा यावर्षी स्वर्गीय श्रीमान चुनीलालजी हिराचंदजी बाफना यांच्या आत्मिक आंतरिक इच्छेनुसार बाफना परिवारतर्फे पेण येथे सामूहिक वर्षतपाचे आयोजन केले होते. परमपूज्य साध्वीजी श्री दिव्यप्रभा श्रीजी यांच्या दिव्य प्रेरणेमुळे पेणमधील 30 तपस्विनी हा तप पूर्ण केला. यावेळी या तपस्वींचा वरघोडा रथ वाजत गाजत मोठ्या उत्साहात जल्लोषात पेणमध्ये ठिकठिकाणाहून आलेल्या नातेवाईकांसह संपन्न झाला. रायगडमध्ये अशा स्वरूपाचा वर्षतप प्रथमच झाल्याने त्यास अनन्य महत्त्व प्राप्त झाले होते. या सामूहिक वर्षतपाचा पालना महोत्सवाचे निमित्ताने बाफना परिवार यांच्या विनंतीनुसार परमपूज्य आचार्य भागवत श्री देवकीर्ती सुरीश्वरजी, उदयनरत्न सागरजी, युवा मुनी श्री गुणवल्लभ या साधू महात्मा यांचे आगमन झाल्याने या महोत्सवाला खूप महत्त्व प्राप्त झाले. अनेक वर्षापासून अपघात प्रवण क्षेत्र म्हणून सर्वश्रुत असलेल्या पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील डॉक्टर आंबेडकर नगर येथे उभ्या कंटेनरला कारची मागून धडक बसल्याने अपघात होऊन कारमधील दोघे ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे या ठिकाणी जीवघेण्या अपघातांची खंडित मालिका सुरू झाल्याची साशंकता निर्माण झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 2 पदरी असताना पोलादपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरासमोर अनेक वर्षांपासून अपघात प्रवण क्षेत्र अस्तित्वात होते आणि तेथे होणारे अपघात जीव घेणे असत. मात्र चौपदरीकरणामुळे या अपघात घडण्याच्या घटना कमी होऊन तीव्रता देखील कमी झाल्याची भावना पोलादपूरकरांमध्ये निर्माण झाली होती. मात्र या अपघात प्रवण क्षेत्रात स्वामी समर्थ मंदिरासमोर गोवा दिशेने जाण्यासाठी उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगाने कोकणाकडे जाणाऱ्या होंडा BRB कारच्या मागील बाजूने धडक बसून कारमधील चालक आणि कडेला बसलेली महिला असे दोघेजण जागीच ठार झाले, तर मागील सीटवर बसलेल्या तिघांनाही अतिशय गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन ते अत्यवस्थ झाले आहेत.
नवाबकालीन पोलीस वसाहतीतील 47 निवासी खोल्यांचे पडझड आणि जीर्ण झाल्याने पोलीस कर्मचारी त्रस्त झाले होते। त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घेऊन नवीन इमारतीकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने अखेर नवाबकालीन चाळीतील 47 खोल्या पाडण्यात आल्या असून लवकरच या ठिकाणी नवीन पोलीस इमारत उभी राहणार आहे। विविध ठिकाणाहून बदली होऊन पोलीस आपले कर्तव्य बजावण्यासाठी मुरुडमध्ये येत असत, परंतु खोल्या नादुरुस्त असल्याने पोलिसांना इतर ठिकाणी खोल्या भाड्याने घ्याव्या लागतात। समाजसेवक अरविंद गायकर यांनी ही वसाहत नव्याने बांधून मिळावी अशी मागणी केली होती। त्यानुसार या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पोलीस कल्याण निधीमधून वसाहतीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे। यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घातल्याने वसाहतीसाठी निधी प्राप्त झाला आहे।